ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सर्व्हर डाऊनच्या नावाखाली होणारी लूट थांबवा। मिरजेत एकात्मिक सुविधा केंद्रात पालकांची लूट। मिरज सुधार समितीचे प्रांतांना निवेदन। मिरज तहसीलदार कार्यालय परिसरातील एकात्मिक नागरी सुविधा आणि सेवा केंद्रात सर्व्हर डाऊनच्या नावाखाली शैक्षणिक तसेच विविध योजनांचे दाखले वितरित करताना सेवा केंद्र चालकांकडून अनधिकृत एजंट नेमून सर्वसामान्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्याची आग्रही मागणी मिरज सुधार समितीने प्रांत अधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। मंगळवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, उपाध्यक्ष संतोष जेडगे, कार्यवाह आसिफ निपाणकर, जहीर मुजावर, नरेश सातपुते, शब्बीर बेंगलोरे, आझिम बागवान, अभिजित दानेकर, वसीम सय्यद, सलीम खतीब आदी सदस्यांनी प्रांत अधिकारी उत्तम दिघे यांची भेट घेतली। त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जून-जुलै महिन्यात अनेक शैक्षणिक संस्थांची प्रवेश प्रक्रिया सुरू होते। काही संस्थांचे तसेच परीक्षांचे प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू झाले आहेत। अनेक पालकांना आपल्या पाल्यांच्या प्रवेश प्रक्रिया व अन्य शैक्षणिक दाखल्यांसाठी विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक दाखले काढण्यासाठी तासनतास रांगेत थांबावं लागत आहे। मात्र मिरज तहसीलदार कार्यालय आवारातील अनधिकृत एजंट सेवा केंद्र तसेच एकात्मिक नागरी सुविधा केंद्रातील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून दाखले काढून देण्याच्या नावाखाली तसेच सर्व्हर डाऊनच्या नावाखाली दाखले काढून देण्यासाठी सर्वसामान्यांची पिळवणूक होत आहे। डेमोसियल दाखला, नॉन क्रिमिलियर आदी दाखले व प्रतिज्ञापत्र करण्यासाठी 1000 ते 1500 रुपयांपर्यंत रकमेची मागणी करीत आहेत। या गैरप्रकारात मिरज तहसीलदार कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांचा सुद्धा सहभाग असल्याचा आरोप मिरज सुधार समितीने केला। एकात्मिक नागरी सेवा केंद्र आणि अन्य सेवा केंद्र चालकांकडून अनधिकृत एजंट नेमून सर्वसामान्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्याची तसेच एकात्मिक नागरी सुविधा केंद्रांसह विविध ठिकाणच्या सेवा केंद्रात विविध दाखले तसेच प्रतिज्ञापत्रांचे शासन दर फलक ठळक अक्षरात दर्शनी भागात लावण्याची मागणी केली आहे। याबाबत लवकरच सेवा केंद्र चालक आणि महसूल विभागाची संयुक्त बैठक घेऊन कडक सूचना करण्याचे आश्वासन प्रांत अधिकारी उत्तम दिघे यांनी मिरज सुधार समितीच्या शिष्टमंडळाला दिले आहे। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। शैक्षणिक कामासाठी विविध दाखल्यांची गरज विद्यार्थ्यांना लागते आणि मिरजेमध्ये सर्व्हर डाऊनच्या खाली विद्यार्थ्यांना लुटीचा प्रकार चालू आहे। अशा खूपशा तक्रारी आमच्याकडे सुधार समितीकडे प्राप्त झालेल्या आहेत। आता सुधार समितीच्या वतीने आम्ही प्रांताधिकारी उत्तम दिघे साहेब यांची भेट घेतली। उत्तम दिघे साहेबांनी आमच्या तक्रारीची दखल घेऊन तहसीलदारांना फोन लावून लगेचच बैठकीचं आयोजन केलेलं आहे। आम्ही मिरज सुधार समितीच्या वतीने मिरज शहरातील आणि तालुक्यातील विद्यार्थ्यांना आवाहन करतो की जे पैसे शासनाने निर्धारित केलेले आहेत तेच पैसे त्या दाखल्यासाठी घ्या आणि तुमच्याकडून कोण जास्त पैसे उकळत असेल तर सुधार समितीशी तुम्ही संपर्क करून तक्रार करा। दिघे साहेबांनी आमच्या तक्रारीची दखल घेऊन त्याच्यावर कारवाई केलेली आहे। त्याबद्दल आम्ही सुधार समितीच्या वतीने त्यांचे